मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये तापत चाललेला आहे। 102वी घटना दुरुस्तीच्या संदर्भामधलं एक विधेयक आता लोकसभेमध्ये मांडलं गेलेलं आहे। या विधेयकामध्ये नेमकं काय आहे आणि 102व्या घटना दुरुस्तीमध्ये काय होतं आणि त्याचा परिणाम समाजामध्ये कसा होणार आहे या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत। JNUचे प्राध्यापक आहेत मिलिंद आवाडजी, ते समाज बदलाचा सुद्धा अभ्यासक आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडून जाणून घेऊयात की आत्ताचा हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो अत्यंत ज्वलंतशील झालेला आहे। म्हणजे की करो या मरो अशी सिच्युएशन आलेली आहे। आजच संभाजीराजेंनी पण एक ठिकाणी सांगितलेलं आहे की आता आम्ही आंदोलन पेटवू। परंतु मला अकॅडमिक लेवलवर चर्चा करायची तुमच्याशी की 102व्या घटना दुरुस्तीनिमित्त आता जे विधेयक आणलं जाते त्या विधेयकामध्ये नेमकं काय आहे? आरक्षण देण्याचे अधिकार नेमके कोणाकडे आहेत, केंद्राकडे का राज्याकडे? निश्चितपणे आपण जसं म्हणालात तसं ही सगळी जी कायदेशीर बाब आहे ती कायदेशीर बाब मला स्वतःला असं वाटतं कायद्याचे अभ्यासक म्हणून बोलतायत, परंतु मी समाज बदलाचा अभ्यासक म्हणून या कायदेशीर बाबीकडे जे बघतोय ते असं आहे की सुप्रीम कोर्टानं 102व्या घटना दुरुस्ती निमित्त जे वक्तव्य केलं होतं ते असं आहे की ACBC सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड कास्ट ठरवण्याचा अधिकार जो आहे तो राज्याला नसून त्याच्यासाठी त्यांनी एक कमिशन नेमलं होतं, बॅकवर्ड कास्टचं नॅशनल कमिशन, आणि त्या नॅशनल कमिशनला ACBC ठरवण्याचा अधिकार आहे असं त्यांनी सुप्रीम कोर्टनं 102व्या घटना दुरुस्तीत म्हणाले होते। त्याचबरोबर ते असे म्हणाले होते आणि मला वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे की आत्ताचं जे मेकॅनिझम आहे अस्तित्वात असणारं त्या मेकॅनिझमनुसार राज्याला कमिशन नेमून एक्सक्ल्युजन किंवा इन्क्ल्युजनचं मार्गदर्शन किंवा सूचना करण्याचे अधिकार आहेत प्रेसिडेंटला किंवा राष्ट्रपतींना। तर मला स्वतःला असं वाटतं की या पार्श्वभूमीवरती आत्ताचं जे बिल आहे ते याच्यासाठी महत्त्वाचं आहे। मी फक्त तुम्हाला एक सेकंद इथं रोखतोय। तुम्ही आता जे म्हटलात की समाविष्ट करायचं किंवा काढण्याचे अधिकार किंवा सूचना देण्याचे अधिकार हे राज्याला आहेत, परंतु हे फक्त सूचना देण्याचे अधिकार आहेत का कायदा करण्याचा अधिकार? अगदी हा खूप महत्त्वाचा शब्द आहे की सुप्रीम कोर्टानं सजेशन असं म्हटलेलं आहे की सजेशन मार्गदर्शन देण्याचे किंवा सूचना देण्याचे अधिकार आहेत, कायदा करण्याचा अधिकार नाही। तर मला स्वतःला असं वाटतं की हे जे बिल आहे या बिलमुळे ACBCचा अभ्यास करून तो ACBC ठरवण्याचा जो अधिकार आहे ज्याला आपण कायदा म्हणतो तो कायदा करण्याचा अधिकार कदाचित या बिलमुळे प्राप्त होईल। म्हणजे पूर्वी फक्त ACBCचा अभ्यास करून सूचना देणे किंवा मार्गदर्शन करणे याच्यापुरतंच त्याचं स्वरूप मर्यादित होतं। आता नवीन बिलमुळे कदाचित ACBCचा अभ्यास करून त्या अभ्यासाचं कायद्याच्या स्वरूपात तरतुदी करता येतील अशी एक शक्यता निर्माण झालेली आहे। आपण झी24 तासच्या प्रेक्षकांसाठी सोप्या भाषेमध्ये मिलिंद आव्हाड यांच्याकडून माहिती सांगतोय की कशा पद्धतीने 102व्या घटना दुरुस्तीच्या मध्ये कसं कोणत्या गोष्टी समाविष्ट होत्या आणि आता कोणत्या गोष्टी समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत। म्हणजेच की तेव्हा अधिकार केवळ राज्याला सूचना देण्याचे होते की कोणत्या जाती समाविष्ट करायच्या किंवा काढायच्या, परंतु कायदा करण्याचा अधिकार हा नव्हता। परंतु मग मला आता विचारायचं आहे की आता मग 127वं अमेंडमेंट जे आहे ते आणलं गेलेलं आहे, त्या बिलाला नाव 127वें अमेंडमेंट दिलेलं आहे। मग याच्यामध्ये काय असणार आहे? म्हणजे की केंद्राची लिस्ट आणि राज्याची लिस्ट याच्यामध्ये मग आता पुन्हा एक स्पष्टता आणलेली आहे का? मला स्वतःला असं वाटतं की केंद्राची लिस्ट आणि राज्याची लिस्ट म्हणजे मंडल कमिशनच्या वेळेस जी राज्याची लिस्ट आणि केंद्राची लिस्ट हे ठरवण्याचा वेगवेगळा अधिकार होता, परंतु आपण म्हणाला तसं केंद्राची लिस्ट आणि राज्याची लिस्ट हे ठरवण्याचा अधिकार ह्या ज्या त्या सूचीला आहे आणि त्याच्यात एक स्पष्टता आहे। त्याच्यामुळे या फेडरल स्ट्रक्चरमध्ये राज्याला एखाद्या गोष्टीचा अभ्यास करून त्याच्या कायदेशीर तरतूद करण्याचा जो अधिकार आहे तो फेडरल सिस्टममुळे मला असं वाटतं की जे कॉन्स्टिट्यूशनचं जे तत्व आहे फेडरल सिस्टमवरती आधारित आहे तर ते पक्कं होत आहे। त्याच्यामुळे ते एका अर्थानं राज्याच्या अखत्यारीतल्या बाबी ठरवण्याचा, सुचवण्याचा, काढण्याचा किंवा त्या स्वरूपात तरतुदी करण्याचा
जो अधिकार आहे तो अधिकार शाबूत राहील आणि ती त्या अर्थानं बरी गोष्ट आहे. परंतु दुसरी बाजू ही आहे की देशभरातलं आत्ताचं प्रामुख्यानं आरक्षणाच्या मुद्द्यावरती जर देशातलं वातावरण बघितलं तर संबंध देशात महाराष्ट्रात मराठा आरक्षण असेल, कर्नाटकमध्ये किंवा कर्नाटकमध्ये लिंगायत आरक्षणावरती चर्चा सुरू आहे. आपण जर उत्तरेकडे बघितलं तर हरियाणामध्ये जाट आरक्षण असेल, गुजरातमध्ये पटेल आरक्षण असेल, किंवा राजस्थानमध्ये मीना आरक्षण असेल, किंवा संबंध देशामध्ये शेड्यूल कास्टच्या क्लासिफिकेशनच्या मागणीची चर्चा होताना दिसते. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की एकूण आरक्षणाची चर्चा जर बघितली तर हे जे आरक्षण मागणारी जात समूह आहेत किंवा गट आहेत हे ज्या त्या राज्यातील संख्येनं आणि दिसणारी गट आहेत. त्याच्यामुळे कदाचित राज्याच्या समाजकारणात, राजकारणात किंवा निर्णय प्रक्रियेत या गटाचा, या समूहाचा खूप प्रभाव आहे किंवा ही दिसणारी गट आहेत. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की कदाचित देशाच्या संदर्भात जर आपण ही गोष्ट पाहिली तर आता हे पुढं कसं हाताळता येईल ही खरं पाहण्यासारखी गोष्ट आहे किंवा त्याचा विचार करण्याची, स्वतंत्रपणे विचार करण्याची गरज आहे. म्हणजे की तिथल्या स्थानिक कशा पद्धतीनं गोष्टी घडतील ते पण बघावं लागणार आहे. परंतु याचा परिणाम असा होणार नाही का की जर सरकारमध्ये एखाद्या समाजाचं वर्चस्व असेल तर त्या वर्चस्वाचा दबावासाठी, राजकारणासाठी वापर घेऊन मग आपापल्या जाती ज्या आहेत त्यांना आरक्षण देण्याचं SEBC मध्ये आणण्याचा प्रयत्न होणार नाहीत का, किंवा अशी शक्यता वाटते का आता यापुढे? अगदी आपण म्हणाला ते अगदी बरोबर आहे की संबंध म्हणजे अगदी आपण जाट आंदोलन बघा, पाटीदार आंदोलन बघा, मराठा आंदोलन बघा, म्हणजे या आंदोलनामध्ये संविधानात्मक तत्वाचं पालन केलं होतं. अतिशय शांततेत आणि मार्गदर्शक तत्वानुसार ही आंदोलनं चाललेली आहेत. परंतु ही गोष्ट खरी आहे की हे समूह ज्या त्या राज्यामध्ये साधारणतः 18 ते 32% दरम्यान असणारी हे समूह आहेत. निवडणुकीच्या राजकारणामध्ये आणि एकूणच समाजकारणात, राजकारणात या समूहांचा खूप मोठ्या प्रमाणात ही विजिबल असणाऱ्या जात समूह आहेत. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की हे जे काय म्हणतात हे ज्या त्या राज्य सरकारला ऐकावं लागतं, अशी साधारणतः परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवरती आपण म्हणताय तो मुद्दा महत्वाचा आहे. पण मग या कायद्यामुळं, आता जो कायदा केला जाईल त्यामुळं केंद्रानं हात झटकलेत असं म्हणता येईल का? आणि ते आता राज्याच्या कोर्टामध्ये पूर्णपणे आलेले आहेत. राज्याला मग त्याच्यापासून आता हात झटकता येणार नाही असं म्हणायचं का? मला स्वतःला असं वाटतं की केंद्रानं घटनेचा जो गाभा आहे फेडरल स्ट्रक्चरचा तो अबाधित ठेवण्यासाठी राज्याला काही गोष्टी ठरवण्याचा अधिकार आहे, प्रामुख्याने आरक्षण किंवा अशासारख्या असं म्हणलेलं आहे. आणि ती फार पॉझिटिव्ह गोष्ट आहे, फार चांगली गोष्ट आहे. माझ्यासारख्याला असं वाटतं की ती फार चांगली गोष्ट आहे. परंतु त्याच वेळेस आपण म्हणाला तेही खरं आहे की राज्यातल्या राजकारणाचा आणि निवडणुकीच्या गणितामध्ये जात समूहाचा ज्या पद्धतीनं विचार होतोय आता, त्या पातळीवरती कदाचित त्याचा वेगळ्या पद्धतीने विचार केला जाऊ शकतो, ही गोष्ट निश्चित. अच्छा, याच्यामध्ये मला आणखीन एक प्रश्न विचारायचा तुम्हाला. 1993 मंडल आयोग, त्यानंतर जी सिस्टीम घालून दिली गेली होती ती आतापर्यंत अबाधित होती 2018 पर्यंत. 102व्या अमेंडमेंट नंतर हे प्रश्न उपस्थित झालेत आणि त्यानंतर पुन्हा आणखीन दुरुस्ती करावी लागते आता विधेयकानं. म्हणजेच की 2018ला 102वी जी घटना दुरुस्ती आणली ती आणण्यामध्ये केंद्र सरकारकडून काही चूक झाली असे वाटते का? मला स्वतःला असं वाटतं की आत्ता ज्या पद्धतीनं या घटनेचा फेरविचार सुरू आहे, बिल जे आलेलं आहे ते सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवरती आलेला आहे. त्याच्यामुळे हा पुनर्विचार आहे आणि मला असं वाटतं की हा पुनर्विचार राज्याची स्वायत्तता टिकवण्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचा पुनर्विचार आहे. त्याच्यामुळे ती अर्थातच चांगली गोष्ट आहे अशी वाटते मला, तांत्रिकतेच्या दृष्टीनं आणि एकूण कायद्याच्या तरतुदीच्या दृष्टीने. पण मिलिंदजी, मला आणखीन एक विचारायचं आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पण तो मुद्दा मांडला आणि अनेकाकडून वारंवार हा मुद्दा समोर येतोय की 50% पुढे आरक्षण देणं म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं अट घातलेली आहे आणि अपवादात्मक परिस्थितीमध्ये पुढे देता येतं. परंतु आजच्या हे जे विधेयक आणलेलं आहे ते संमत झालं तर मग 50%च्या पुढे आरक्षण देण्याची जबाबदारी कोणाची असणार आहे, राज्याची का केंद्राची? कारण अनेकांना हा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि प्रत्येकाच्या डोक्यामध्ये, प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की जबाबदारी कोणाची असणार. मला स्वतःला असं वाटतं की आता आपल्याकडे 50पेक्षा जास्त आरक्षण फक्त तामिळनाडूनं क्रॉस केलेलं आहे, जे राज्याचं आरक्षण आहे. आणि त्याच्यातही आपण जे म्हणालात फार अँड फ्लंग किंवा मागास असण्याचे जे काही तत्व आहेत किंवा जे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत, ठरलेले टूल आहेत, इंडिकेटर्स आहेत, त्यानुसार
मला स्वतःला असं वाटतं की आत्ता म्हणजे 102व्या घटनादुरुस्तीच्या वेळेस सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे की साधारणतः 50% जे मंडल आयोगाचं तत्व होतं ते काही क्रॉस करण्याची गरज नाही. परंतु आत्ता हे जे बिल येणार आहे या बिलनुसार कदाचित जर राज्याला ACBC ठरवून कायद्याच्या स्वरूपात त्याची तरतूद करावी लागली तर जशी तामिळनाडूमध्ये तरतूद झालेली आहे तशीच इतर राज्यांमध्येही होऊ शकेल. त्याच्यामुळे अर्थात ही जबाबदारी राज्याकडे येईल असं दिसतंय. सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण संदर्भामध्ये निकाल देताना अनेक त्रुटी ज्या आहेत त्या सांगितल्या होत्या जे की गायकवाड कमिशनमध्ये होत्या आणि तामिळनाडू सरकारने तर ते मिळवलेलं आहे. परंतु अनेक उदाहरणं तामिळनाडू सरकारने दिले. एक उदाहरण त्यामधलं असं होतं की काही जाती आहेत तामिळनाडूमध्ये की ज्या सूर्यप्रकाशामध्ये बाहेर निघत नाहीत, त्या केवळ अंधारेमध्ये आहेत. त्यामुळे त्या 3 पॅरामीटर्स बसत होते. विकासापासून लांब आहेत, दुसरं म्हणजे की ते अंधश्रद्धा आणि तिसरं म्हणजे की सामाजिक मागासले पण त्यांच्यामध्ये सिद्ध होते. तर अशा प्रकारची काही उदाहरणं महाराष्ट्रामध्ये पुन्हा आणखीन महाराष्ट्र सरकारला कमिशन स्थापन करून आणावं लागणार आहे का, पुन्हा एक्सरसाइज करावे लागणार आहे का? मला सांगा. आपण म्हणाला तो फार महत्त्वाचा मुद्दा आहे की आता तामिळनाडूमध्ये आपण ते तिन्ही मुद्दा सांगितले की ज्या जाती कलंकित आहेत, ज्या जाती ऐतिहासिकदृष्ट्या कलंकित आहेत म्हणून त्या विकासापासून दूर आहेत. मला स्वतःला असं वाटतं की हा अभ्यासाचा भाग आहे आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनेही कदाचित ज्या पद्धतीने आता गायकवाड कमिशनचा आपण कोट केला तसा अभ्यास झालेला आहे. कदाचित अजून ज्यावेळेस अभ्यास होईल त्यावेळेस या गोष्टी पुढे येऊ शकतील की विकासापासून दूर आहेत, अंधश्रद्धेचं प्रमाण आहे का, साधारणतः या जाती ग्राम्य स्वरूपात जीवन कसं जगतात किंवा विकासापासून दूर असण्याचे ऐतिहासिक कारणं काय आहेत वगैरे. तर हा अभ्यासाचा भाग आहे आणि कदाचित हे अभ्यासात येऊ शकेल. मग हे आव्हान असणार आहे का की मराठा समाजासाठी पुन्हा सिद्ध करणं? कारण काय की आम्ही युक्तिवादामध्ये मिलिंदजी अनेकदा ऐकत होतो की मराठा समाजाच्या शैक्षणिक संस्था आहेत, साखर कारखाने आहेत, नोकरीमध्ये वर्चस्व आहे, राजकीय ह्याच्यामध्ये वर्चस्व आहे क्षेत्रामध्ये. तर मग पुन्हा या सगळ्या समस्यावर किंवा या प्रश्नावर तरी तोडगा काढणं गरजेचं आहे. नाही, निश्चितपणे आपण म्हणाला तसं आता खरं म्हणजे आव्हान आहे म्हणण्यापेक्षा आता आजकाल एम्पेरिकल डाटा शब्द खूप गाजतोय. तो जो एम्पेरिकल डाटा म्हणेल तेच ऑब्जेक्टिव्हली पुढे येईल. त्याच्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की कमिशननं जो अभ्यास केला आहे आणि कदाचित या दुरुस्तीनंतर परत महाराष्ट्रात ACBC साठीचा नव्यानं अभ्यास होईल तर त्यावेळेस तो अभ्यास काय म्हणेल किंवा काय म्हणणार नाही याच्याबद्दल आजच भाष्य करण्यापेक्षा कदाचित तोच अभ्यास ठरवेल की या जात समूहाचा काय विचार केला पाहिजे. मिलिंदजी, मराठा समाजाच्या पेक्षा आणखीन दुसरा मला एक विचारायचं आहे. ज्या OBC म्हणजे की ते केंद्रामध्ये OBC मध्ये येतं परंतु राज्यामध्ये त्याला NT1, NT2, ABCD असा जो का प्रकार आहे त्याच्यामध्ये सुद्धा अनेक जातींचं असं म्हणणं आहे की काही ठराविक जातीला NT मध्ये सुद्धा काही ठराविक जातींना चांगलं प्रतिनिधित्व मिळतं परंतु इतर जातींना नोकरीमध्ये किंवा इतर याच्यामध्ये तेवढंसं प्रतिनिधित्व मिळत नाही. आता ही जी लिस्ट किंवा हे जे अधिकार राज्याला मिळणार आहेत किंवा काय त्याच्यामध्ये काही बदल करता येऊ शकतात का मग पर्सेंटेजमध्ये, किंवा सरकार हे विचार करू शकतं का की या जातीला याच्यामध्ये टाकण्यासंदर्भामध्ये वेगवेगळे? मला स्वतःला असं वाटतं की जसं VJNTचं VJNT 1, 2, 3 केलेलं आहे तसं कदाचित काही आरक्षणाच्या संदर्भात होऊ शकेल. आता तरी ACBCची मागणी आहे किंवा अजून बाकीच्या आरक्षणाच्या मागण्या आहेत तर कदाचित ही गोष्ट होऊ शकेल असं वाटतंय. प्रामुख्यानं ACBC पुरती आता सुप्रीम कोर्टाची चर्चा आहे, हे बिल आहे त्याच्यामुळे कदाचित असं राज्यात घडेल असं आजच्या वातावरणावरून तरी दिसतंय. अच्छा, मला आणखी एक प्रश्न विचारायचा की यामुळं तरुण विद्यार्थी, कारण तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये आहात म्हणून मला विचारायचं आहे की त्यांच्या मनामधला जो सुरू झालेला कोलाहल आहे तो शांत होईल का इथून पुढे उग्र जे आहेत आंदोलनं ती होऊ शकतील का? मला स्वतःला असं वाटतं की आपण आपल्या मागासलेपणाची जाणीव ठेवून त्याच्यासाठी तरतूद करणारी जी डिमांड ग्रुप आहेत किंवा जे आंदोलनं आहेत हे कदाचित वाढतील. परंतु या आंदोलनातून ज्या सेन्सिटिव्ह जातीय ओळखी निर्माण होत आहेत कदाचित ते महाराष्ट्रातल्या समाजकारणा राजकारणासाठी किंवा महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक वैचारिक पार्श्वभूमीसाठी तेवढं साजेसं नसेल. त्याच्यामुळे मागासलेपणाचे आंदोलनं करणे किंवा त्याच्यासाठीच्या डिमांड करणे ह्या आपल्या जातीय ओळखी दूर ठेवून आपण फक्त विकासाच्या मुद्द्यावरती आंदोलनं करतोय असं जर आपल्याला सांगता आलं तर कदाचित त्याचं स्वरूप वेगळं असेल. अच्छा, आणखीन एक शेवटचा मुद्दा म्हणजेच की आता मागणी होऊ लागलेली आहे की OBC मध्ये मराठ्यांना आरक्षण द्यावं. अनेक घटकाकडून ही मागणी होऊ लागलेली आहे. काय परिणाम होतील याचे
मला तरी आज तरी जे दिसतंय ते फक्त SC-BC पुरतंच मर्यादित आहे. परंतु कदाचित भविष्यात आपण म्हणतायत तसं आता कर्नाटकमध्ये लिंगायत समाज म्हणतोय आम्हाला OBC मध्ये समाविष्ट करून घ्या, किंवा राजस्थानमधला मीना समाज म्हणतोय आम्हाला शेड्यूल ट्राईबमध्ये समाविष्ट करून घ्या, किंवा देशात मी म्हणालो तसे वेगवेगळ्या जात समूह शेड्यूल कास्टमध्ये म्हणतायत आम्हाला शेड्यूल कास्टचं क्लासिफिकेशन करा. तर वेगवेगळ्या जात समूहातून वेगवेगळ्या स्वरूपाच्या मागण्या येत आहेत आणि त्या वेळेस त्या मागण्या कायद्याच्या चौकटीतून जात आहेत, किंवा त्या मागण्याचा सभागृह विचार करून त्याचे बिल बनवतात, कायदा बनवतात, हे नक्की. त्यामुळे ज्या त्यावेळेसच ह्या गोष्टी कदाचित स्पष्टपणे बोलता येऊ शकतील. धन्यवाद तुम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना. तुम्ही अगदी सोप्या भाषेमध्ये सर्व माहिती दिलेली आहे. 102वी घटना दुरुस्ती काय होती आणि आता येणारी जी आहे 127वी घटना दुरुस्ती, त्याच्यामध्ये काय काय मुद्दे असणार आहेत हे सर्व सांगितलेलं आहे. आणि राज्याला जे अधिकार आहेत ते बहाल करण्यासंदर्भातचा हे विधेयक असणार आहे, त्याचं कायद्यामध्ये रूपांतर आहे. अपेक्षा करूयात की संसदेमध्ये त्याच्यावर सखोल चर्चा होणं गरजेचं आहे, कारण आता जे संसद वारंवार बंद केली जाते, ॲडजंट केली जाते, अशा ह्याच्यामध्ये घाईगडबडीमध्ये हे विधेयक पारित न करता त्याच्यावर सखोल चर्चा होणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर राज्याला हे अधिकार बहाल जरी केले तरीसुद्धा केवळ राजकीय दबावापोटी या अधिकाराचा गैरवापर होऊ नये, हा सुद्धा आजच्या या चर्चेमधून स्पष्ट होताना दिसून येते. कॅमेरामॅन राजेश रामराय शिंदे, झी मीडिया, दिल्ली. आई भवानीचा गजर म्हणजे